हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. 3:30 वाजलेत आणि मला माझा भाऊ बोलतो आहे की मी तुला नाशिकची फेमस मिसळ खायला घेऊन चालतो आहे. दुपारी मी जेवण केलं पण तो बोलतो की नाही नाशिकची मिसळ. म्हटलं चला बघू तरी की काय असं नाशिकच्या मिसळमध्ये. सो गाईज आपण आलो आहे आत्ता मिसळ खायला, पेरूची वाडी मिसळला. गाईज यांनी दिली शेव आणि मटकी, 2 टाईपच्या शेव ह्याच्यात, एक तर जाड आणि एक बारीक, आणि त्याच्या खाली मटकी आहे. गाई जस्ट मिसळ संपवली आहे आणि जशी मिसळ मला पाहिजे ना तशीच मिसळ ते सर्व करतात. आणि मिसळसोबत कांदा, लिंबू आणि पापड देतात. आणि मिसळशिवाय इथे पेरूचे खूप सारे पदार्थ आहे, लाईक पेरू शॉट म्हणून आहे, पेरू लस्सी, पेरूची आईस्क्रीम, आणि त्यासोबत गुळाची जिलेबी वगैरे खूप काही व्हरायटी ऑफ ऑप्शन आहे. टेस्टला एकदम भारी आहे. आणि काय आयडिया वापरली भाई, एका पेरूच्या बागेत यांनी मिसळचा स्पॉट चालू केला. हार्ट्स ऑफ बाई, काय क्रिएटिव्हिटी घेऊन येतात लोक. आणि नुसतं चालू पण नाही केलं आहे, फेमस पण झालं आहे, टेस्टला पण चांगलं आहे. आणि त्यासोबत मग ते पेरूचे बरेच सारे पदार्थ पण आता सर्व करत आहे. आय एम गोइंग टू अ टेम्पल जे माझ्या घरापासून लिटरली वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि असं म्हटलं जातं की ते इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे, की जिथं तुम्ही कोणती इच्छा मागितली ना तर ती पूर्ण होती. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, अशा खूप काही गोष्टी मी इथं मागितल्या पण आहे आणि त्या पूर्ण पण झाल्यात. अरे हे ते सिद्धिविनायक मंदिर आहे. कॉलनीतले ऑलमोस्ट सगळे लोक तर दररोज येऊन दर्शन घेत असतात. आणि इथूनच थोडं समोर गेलं ना तर साईबाबांचं पण मंदिर आहे, आणि त्याचा एक्झॅक्ट रिप्लिका आहे शिर्डीतल्या मंदिराची. गाई जस्ट आरती झाली आहे आणि मी आलो म्हणून तुम्हाला दाखवतो हे साई मंदिर. सो या गाईज, दॅट्स इट फॉर द डे. आय विल मीट यू इन दी नेक्स्ट व्लॉग. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.